नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आलेली तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 6 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता ते नेमके कोणते आहेत या संदर्भातच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या बदलांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नुकत्याच जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेमध्ये बऱ्याच महाराष्ट्रातल्या महिलांना अर्ज भरत असताना वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत. मग हा लाभ नेमका कुणासाठी आहे? मग पिवळं रेशन कार्ड नसेल, पांढरं असेल तर नेमकं काय आहे? उत्पन्नाच्या नेमक्या अटी कोणत्या आहेत? महाराष्ट्रामध्ये अशा परराज्यातल्याही आपल्या बहिणी आहेत ज्या राहत आहेत, मग त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे का? तर अशा असंख्य अडचणी ना या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये आपण या शंकेचं निरसन करणार आहोत. तर सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे अर्जाची मुदतवाढ आणि आर्थिक लाभाची सुरुवात. योजनेसाठी अर्ज करण्याची जी काही मुदत आहे ती आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याआधी ही मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 अशी होती. या मुदतवाढीमुळे लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. शिवाय 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना 1 जुलै 2024 पासूनच दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत लवकर मिळण्यास सुरुवात होणार आहे. आदिवास प्रमाणपत्रासंदर्भातल्या सुधारणा. आदिवास प्रमाणपत्र नसलेल्या महिलांसाठी आता पर्यायी कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत. 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या कागदपत्रांचा वापर करता येईल. त्यामुळे आदिवास प्रमाणपत्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेणं सोपं होणार आहे. म्हणजे ज्याला आपण डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणतो, जर ते नसेल आणि तुमच्याकडं मी मगाशी म्हणाले तसं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग जन्माचा दाखला असेल आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण महाराष्ट्रामध्ये गेली 20 वर्ष, 15 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष आदिवासात आहोत हे जर सिद्ध होत असेल तरीसुद्धा हे कागदपत्र या ठिकाणी चालणार आहेत. त्याशिवाय पुढची अट आहे ती म्हणजे 5 एकर शेतीची अट रद्द करण्यात आलेली आहे. कारण आपल्या शेतकरी बंधू भगिनी म्हणजे शेतकरी बहिणींसाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. ही सुधारणा ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण शेतीची ही अट होती, एवढी शेती असेल तर त्यांना तो अर्ज मिळणार नाही आहे, पण ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. वयोमर्यादेमध्ये वाढ. आधी जी काही ही योजना होती त्याची वयोमर्यादा 21 ते 60 अशी होती, पण आता ती वयोमर्यादा वाढवून 21 ते 65 करण्यात आली आहे. या बदलांमुळे अधिक वयस्कर महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की वयवर्ष 60 ही वयोमर्यादा होती 21 ते, पण ती आता 21 ते 65 करण्यात आलेली आहे. पुढं आहे ते म्हणजे परराज्यातील महिलांसाठी सुविधा. परराज्यामध्ये जन्मलेल्या परंतु महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा महिलांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे परराज्यातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणं शक्य आहे. म्हणजे परराज्यातील ज्या स्त्रिया आहेत त्यांचे पती जर महाराष्ट्रातील असतील आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा अधिक काळ जर अधिवास असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भातली सूट. उत्पन्नाचा दाखला नसलेल्या कुटुंबांना आता सवलत देण्यात येणार आहे. पिवळे केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास आवश्यकता नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. यामुळे लक्षात येतं की पिवळं आणि जर केशरी रेशन कार्ड असेल तर स्वाभाविक आहे की त्यांचं जे काही वार्षिक उत्पन्न असणार आहे ते मिनिममच असणार आहे, कमीच असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा आटापिटा किंवा हे कागदपत्र परत करायची गरज नाही आहे, उत्पन्नाचा दाखला वगैरे. त्यामुळे या ही जी काही प्रोसेस आहे ती खूप फास्ट होणार आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना ही एक खूप विनंती अशी आहे की जेवढेही कागदपत्र आता सांगते त्याच्यावरतीही तुम्ही तुमचं पटकन जी काही योजना आहे ती या ठिकाणी काय करू शकता, राबवून घेऊ शकता. अविवाहित महिलांसाठी ही योजना आहे का
तर कुटुंबातील 21 ते 65 वयोवर्ष गटातील एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयामुळे अविवाहित महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला या ठिकाणी चालना मिळणार आहे. म्हणजे पूर्वी ही अट नव्हती, परंतु या ठिकाणी अविवाहित महिलांना, मुलींना सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केलेले हे बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. या बदलामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेले अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. अर्जाची मुदतवाढ, अधिवास प्रमाणपत्रासाठी पर्याय, 5 एकर शेतीची अट रद्द करणे, वयाची अट वाढवणे, उत्पन्नाचा दाखला नसल्यास सूट, परराज्यातील महिलांसाठी सुधारणा आणि अविवाहित महिलांना लाभ देण्याच्या निर्णयामुळे या योजनेचा व्याप हा वाढणार आहे. या बदलामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण असे पाऊल उचलले गेले आहे. लाभार्थी महिलांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांचे सक्षमीकरण होऊन त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ताबडतोब जितकेही कागदपत्र असतील ते सोबत घेऊन तुम्ही संबंधित आपल्या जवळच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधून हे फॉर्म फिल करून घ्या, जेणेकरून तुम्ही जर या गोष्टीसाठी पात्र असाल तर लगेचच तुम्हाला या योजनेचा लाभ सुरू होणार आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे वर ज्या काही गोष्टी, ज्या अटी बदललेल्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत, त्यानुसार कागदपत्र चालू करून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.